तर तरी मेसेज टाकून घेते एक ग्रुपवर. फायनलचा ग्रुप आहे तुमचा? हो. मेसेज टाकून देतो. काल आपला पिरियड नाही झाला ना? नाही सर. ठीक आहे, मेसेज टाकला मी आता. जे होतील ते होतील, आपण सुरू करून देऊ. ठीक आहे. तर आपण आज या अगोदरच्या क्लासला विनोबा भावे यांच्या संदर्भामध्ये आपण विनोबा भावेंची उदान चळवळ ही आपण अभ्यासली होती. यानंतर जे आपल्याला होता की विनोबा भावे यांच्या राज्य पद्धती बाबतचे जे विचार आहेत ते विचार आपल्याला या नंतरच्या याला अभ्यासायला होते. तर आपण यानंतर राज्य पद्धती संबंधी विनोबा भावे यांचे मत हे आपण आजच्या या क्लासमध्ये पाहणार आहोत. तर विनोबा भावे यांनी राज्य पद्धतीच्या संदर्भामध्ये विनोबा भावे यांचे विचार अत्यंत महत्त्वाचे असे विचार आहेत. विनोबा भावे यांनी जे प्रचलित राज्य पद्धती होती या प्रचलित राज्य पद्धतीवर राज्य व्यवस्थेवर टीका केल्या. त्यांना या राज्य व्यवस्थेच्या संदर्भामध्ये त्यांना असं म्हणायचं की राज्य हे कृत्रिम गोष्ट आहे. म्हणजे आपण जे राज्याला सर्वश्रेष्ठ स्थान दिलेलं आहे तर ते सर्वश्रेष्ठ स्थान हे राज्याचं नसून राज्य हे कृत्रिमरित्या बनलेलं आहे. जशी मानवाची निर्मिती ही निसर्गाच्या तत्वानुसार होते, नैसर्गिक दृष्टिकोनातूनही मानवाची निर्मिती होते, त्याचप्रमाणे राज्याची निर्मिती ही नैसर्गिक दृष्टिकोनातून होत नाही, तर ती मानवाची निर्मिती ही नैसर्गाप्रमाणे झालेली आहे. परंतु राज्याची निर्मिती ही नैसर्गिक रीतीतून झालेली नाही, नैसर्गिक पद्धतीतून झालेली. आणि म्हणून राज्य ही एक कृत्रिम स्वरूपाची गोष्ट आहे किंवा संस्था आहे असं विनोबा भावे या राज्य पद्धतीवर टीका करताना आपल्याला दिसतात. दुसरं असं की शासन व सरकार ही एवढी भयंकर वस्तू आहे की दुसरी भयंकर वस्तू यापेक्षा दुसरे कोणतेच नाही. शासन किंवा सरकार, विनोबा भावे शासन किंवा सरकारला एक भयंकर वस्तू मानतात. त्यांचं म्हणणं असं आहे की जे शासन किंवा सरकार असते हे एक आपल्या बळाचा उपयोग करून लोकांवर अन्याय करते. आणि म्हणून हे जे आहे सरकार हे भयंकर असं सरकार म्हणजे शासन आहे, सरकार आहे. आणि म्हणून या भयंकर अशा शासनाचा ते टीका करताना दिसतात या शासन पद्धतीवरून. मग दुसरी गोष्ट प्रशासकीय संघटना ही राज्य शासन संस्थेचे आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी निर्माण केलेली यंत्रणा आहे. म्हणजे प्रशासन म्हणजे शासनानं प्रशासन व्यवस्था कशासाठी निर्माण केली, तर ती प्रशासन व्यवस्था निर्माण करण्यामागे राज्याचा एक उद्देश आहे की आपला जी व्यवस्था आहे ती चालू राहिली पाहिजे, आपली व्यवस्था बंद पडू नये यासाठी प्रशासन व्यवस्था काढली. म्हणजे शासनानं आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ही प्रशासन व्यवस्था निर्माण केली. अशा पद्धतीची टीका हे सर्व राज्य पद्धतीवर विनोबा भावे करताना दिसतात. त्याच्यानंतर बहुमताच्या शासनावर विनोबाचा फारसा विश्वासच नाही आहे. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की शासन हे मुठभर लोकांच्या हातामध्ये असते, मग त्याला आपण बहुमताचं शासन कसं म्हणायचं.
मोजके निवडक लोकांना आपण निवडून देतो आणि मग त्यांच्या माध्यमातून जे शासन कारभार होते त्याला आपण बहुमताचं शासन म्हणतो. तर ती संकल्पना विनोबा भावेंना योग्य वाटत नाही, ती संकल्पना चुकीची आहे. अशा पद्धतीचा विनोबा भावे त्या ठिकाणी मत व्यक्त करतात. आणि म्हणून विनोबा भावे असे म्हणतात की जी संकल्पना बहुमताच्या आधारावर आहे ती चुकीची आहे. निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुकांची पद्धती सुद्धा चुकीची आहे. अशा पद्धतीची सुद्धा टीका हे विनोबा भावे करताना दिसतात. ते असे की विनोबा भावे म्हणतात की ज्या पद्धतीने एक मिनिट, ज्या पद्धतीने विनोबा भावे असे म्हणतात की निवडणुकीमध्ये वायफळ स्वरूपाच्या घोषणाबाजी किंवा वायफळ स्वरूपाची आश्वासनं, खोटी आश्वासनं देऊन जनतेची दिशाभूल केली जाते. बरोबर आहे. भाग्यश्री गोडशेलवार, मी आताच तुला ऑफ केलं ना ग. तर निवडणुकीच्या पद्धतीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये चुकीची हे असल्यामुळं त्या ठिकाणी वायफळ घोषणाबाजी किंवा चुकीच्या आश्वासनामुळे सुद्धा त्या ठिकाणी राज्यव्यवस्थेचं स्वरूप बदललेलं दिसते, असं काही लोक म्हणताना आपल्याला दिसतात. म्हणून विनोबा भावे काय म्हणतात की वायफळ किंवा चुकीच्या किंवा ज्या गोष्टी आपण पूर्ण करू शकत नाही अशा पद्धतीची आश्वासनं निवडणुकीमध्ये दिली जातात आणि त्यामुळे या राज्यव्यवस्थेचे स्वरूप बदललेले राहत दिसते आणि राज्यव्यवस्थेमध्ये पद्धतशीरपणा किंवा काटेकोरपणा येत नाही. तिसरं, राजकीय पक्ष सुद्धा तेवढेच जबाबदारीने काम करताना दिसत नाही. राजकीय पक्षाची भूमिका सुद्धा अत्यंत महत्वाची असते आणि राजकीय पक्ष हे एक फक्त सत्ता प्राप्त करण्याचं एक साधन शोधत असतात आणि सत्ता प्राप्तीसाठी एक साधन म्हणून राजकीय पक्षाची भूमिका या ठिकाणी राहिलेली आपल्याला दिसते. हे सत्तेचं एक साधन बनलेले आहेत राजकीय पक्ष. आपल्या सदस्यांना भ्रष्ट करणे, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे, पक्षांतर करणे किंवा आपल्या स्वार्थासाठी एखाद्या पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जाणे, अशा पद्धतीचे विविध अंगी कार्य हे विविध पक्षांच्या माध्यमातून होताना दिसतात. आणि म्हणून पक्ष जे आहेत ते पक्ष हे पक्षांची जी भूमिका आहे ती सुद्धा या ठिकाणी महत्वाची भूमिका होत असलेली आपल्याला दिसून येते. मग आपल्याला ह्या जर गोष्टी घडत असेल तर आपल्याला खऱ्या लोकशाहीची उभारणी करायची गरज आहे, असं विनोबा भावे म्हणतात. जर आपण प्रत्येक गोष्ट या पद्धतीने जर अभ्यासली, या पद्धतीने जर आपण सर्व याचं हे केलं तर आपल्याला प्रत्येक गोष्टींबरोबरच आपल्याला या ठिकाणी असं म्हणावं लागेल की खऱ्या लोकशाहीची जर निर्मिती करायची असेल तर मग काय केलं पाहिजे. तर त्यासाठी विनोबांनी राज्य पद्धतीचं वर्गीकरण काही प्रकारामध्ये केलेलं दिसते, काही पद्धती त्यांनी सांगितलेल्या आहेत बरं याच्या. तर त्यांनी असं हे वर्गीकरण केलं की 3 पद्धतीचं. पहिलं आहे एकायतन पद्धती, म्हणजे राज्य पद्धतीच्या ह्या ज्या राज्यव्यवस्थेच्या ज्या पद्धती सांगितल्या आहेत. एकायतन पद्धती म्हणजे एका व्यक्तीच्या हातामध्ये जर सत्ता पूर्णतः एकवटलेली असेल तर त्याला एकायतन पद्धती असे म्हणतात. ज्यामध्ये जसं सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही हिटलरचं नाव ऐकलं असेल. हिटलरने आपली पूर्ण एका स्वतःच्या युक्तीवर हुकुमशहाईचा हे करून त्यानं संपूर्ण राज्य, आपल्या संपूर्ण जग आपल्या याच्या मुठीमध्ये करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे ही झाली एकायतन पद्धतीचं उदाहरण. मग त्याच्यामध्ये हुकुमशाही, साम्राज्यवाद, त्याच्यानंतर बऱ्याचशा ज्या ह्या आहेत फॅसिस्टवाद, नाझीवाद, ह्या सारख्या ज्या पद्धती आहेत या पद्धतीमध्ये एकायतन पद्धतीचा उपयोग केला जात असतो हुकुमशाही पद्धतीमध्ये. म्हणून एकायतन पद्धती म्हणजे एका माणसाच्या हातामध्ये संपूर्ण सत्ता एकवटलेली राहते, त्याला म्हणतात एकायतन पद्धती.
अनेक आयतन पद्धती म्हणजे एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता नसता ही अनेक लोकांच्या हातामध्ये सत्ता पद्धती असणे म्हणजे याला अनेकायतन पद्धती असे म्हणतात. आणि तिसरं आहे सर्वयातन पद्धती म्हणजे ज्या ठिकाणी सर्व लोकांच्या हातामध्ये सत्ता असेल त्या ठिकाणी त्या व्यवस्थेला किंवा त्या राज्य व्यवस्थेला सर्वयातन राज्य व्यवस्था पद्धती असे म्हणतात. म्हणजे एका व्यक्तीच्या हातामध्ये असेल तर एका आयतन पद्धती, अनेक लोकांच्या हातामध्ये असेल तर अनेक आयतन पद्धती आणि सर्व लोकांच्या हातामध्ये सत्ता असेल तर सर्व यातन पद्धती. आता ही सर्व यातन पद्धती अलीकडच्या काळामध्ये कोणत्याच देशामध्ये दिसत नाही. अनेकायतन पद्धती आणि एकायतन पद्धती तरी आपल्याला पाहायला मिळते. तर एकायतन पद्धती, अनेकायतन पद्धती आणि सर्व यातन पद्धती अशा पद्धतीच्या ह्या ज्या पद्धती आहेत ह्या पद्धती आपल्याला यामध्ये दिसतात. मग राज्य पद्धतीचा आदर्श व्यवस्था जर आदर्श निर्माण करायचं असेल, आदर्श राज्य व्यवस्था जर पाहायची असेल की राज्य पद्धती कोणती आदर्श आहे, कशाला आपण आदर्श राज्य पद्धती म्हणायची, तर यासाठी काही आदर्श राज्य व्यवस्थेची काही लक्षणं त्यांनी सांगितलेली आहेत. पहिलं आहे की आंतरराष्ट्रीय क्षेत्रात राष्ट्रामध्ये भातृभाव निर्माण करणे. भातृभाव म्हणजे बंधुभाव निर्माण करणे, हे एक महत्वाचं लक्षण आहे. दुसरं म्हणजे एकमेकांचं सहकार्य झालं प्राप्त झालं पाहिजे. अल्पसंख्याक आणि बहुसंख्याकाच्या हिताचं संरक्षण करता आलं पाहिजे. सर्वांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करता आलं पाहिजे. कमी अधिक सैन्यबळ, मुक्त प्रचार अशी काही लक्षणं विनोबांनी सांगितली आहे. म्हणजे सैन्याचा बळ जास्त उपयोग न करता कमी अधिक प्रमाणामध्ये सैन्याचा उपयोग करणे, जास्त शक्तीचा बळाचा उपयोग न करणे, देशादेशामध्ये सामंजस्य निर्माण करून ठेवणे, एकमेकांना सहकार्य करणे यासारख्या जर लक्षणं जर दिसत असतील तर ती आदर्श राज्य व्यवस्था आहे असं हे आदर्श राज्य व्यवस्थेची लक्षणं आहेत असं विनोबा भावे म्हणतात. मग स्वराज्य या संज्ञेचं त्यांनी मग आदर्श राज्य व्यवस्थेमध्ये मग स्वराज्याची संकल्पना महत्वाची आहे. जर तुम्हाला राज्य असेल तर मग स्वराज्य कशा पद्धतीचं असेल, तर स्वराज्य म्हणजे केवळ आपल्याला आपला देश परकीय सत्तेपासून सुटका भेटली म्हणजे आपण स्वराज्य झालो, स्वातंत्र्य झालं होते, स्वराज्य मिळाला असा त्याचा अर्थ विनोबा भावेंना अभिप्रेत नाही. तर बड़े झगड़े वगैरह कॉलेज शुरू से आ जाए ना, एसी से ले जाता तो कंप्यूटर. तर स्वराज्य या संकल्पनेचा जो अर्थ आहे तो स्वराज्य म्हणजे केवळ परकीय सत्तेतून आपल्याला स्वातंत्र्य मिळणे म्हणजे स्वराज्याची प्राप्ती होणे असा नव्हे, तर त्यासाठी आपल्याला काय काय प्राप्त झालं पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला कोणत्याही स्वरूपाच्या बाह्य नियंत्रणापासून मुक्तता या सोबतच कायद्याचं समान पालन बंधनकारक असणे हा अर्थ या स्वराज्याचा अभिप्रेत आहे. म्हणजे सर्व प्रकारच्या बाह्य नियंत्रणातून जर आपण मुक्त झालो तर आपल्याला स्वराज्य प्राप्त झालं असं अर्थ स्वराज्य या संकल्पनेचा विनोबा भावे यांनी आपल्याला सांगितलेला दिसतो. त्यानंतर आदर्श राज्य व्यवस्थेत अर्थव्यवस्थेचं स्वरूप कसं असेल, म्हणजे कशाला आपण आदर्श राज्य व्यवस्था म्हणायचं, त्या आज आपण पाहतो आहे की सर्वत्र आपल्याला दिसतंय आर्थिक विषमता पूर्णतः पसरलेली आहे. एक खूप श्रीमंत आहे तर दुसरा खूप गरीब आहे. अशा पद्धतीची गरीब श्रीमंत मध्यम वर्ग अशा पद्धतीची जी दरी या समाजामध्ये आपल्याला राज्य व्यवस्थेमध्ये दिसते, ही दरी विनोबा भावेंना अजिबात मान्य नाही. तर त्यांना असं म्हणायचं आहे की या आदर्श राज्य व्यवस्थेमध्ये जी आपली अर्थव्यवस्था आहे, विनोबा भावेंच्या मध्ये ही अर्थव्यवस्था कशा पद्धतीची असली पाहिजे, तर त्यांच्यामध्ये एका कुटुंबामध्ये जशा पद्धतीची व्यवहार असतात तशा पद्धतीची अर्थव्यवस्था राज्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण एखाद्या कुटुंबामध्ये जसं आपल्याला काही आपल्याला वाटलं की नाही आता आपल्याला ड्रेस पाहिजे, ड्रेस घ्यायचा आहे, तर मग आपण काय करतो आपल्या आईला किंवा बाबाला म्हणतो मला ड्रेस घेऊन द्या, भावाला म्हणतो ड्रेस घेऊन द्या. किंवा आपल्याला माहित असेल की आपल्या आईने आपल्या घरामध्ये काही वस्तू घ्यायची आहे तर पैसे कुठे आहे तिथून घेतो आपण आपल्यासाठी
ड्रेस किंवा काही वस्तू जे लागत असेल ते घेतो. अशा पद्धतीची जी व्यवस्था आहे, अशा पद्धतीची व्यवस्था ही संपूर्ण राज्यामध्ये असायला पाहिजे, की आपल्या कुटुंबामध्ये जशा पद्धतीनं व्यवहार चालतात, आर्थिक व्यवहार, तशा पद्धतीचे व्यवहार हे संपूर्ण राज्यामध्ये चालले पाहिजेत. तेव्हा खऱ्या अर्थाने राज्य पद्धती, एक आदर्श राज्य पद्धती आपल्या समोर निर्माण होईल असं विनोबा भावेंना वाटतं. त्याच्यानंतर आदर्श राज्य व्यवस्थेसाठी स्वायत्त व स्वयंपूर्ण खेडे जे असतात, या खेड्यांनी मिळूनच बनलेली व्यवस्था आहे, राहते असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे प्रत्येक खेड्यामध्ये गणराज्य असेल, प्रत्येक खेड्यातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या अर्थव्यवस्थेनुसार हे सर्व हे राहील. काही प्रश्न निर्माण झाले तर 5 लोकांची एक समिती राहील, 5 लोकांचे एक मंडळ राहील, जे कार्य त्या गावासाठी, त्या खेड्यासाठी कायदे निर्माण करण्याचं काम करतील. 5 लोकांचं एक दुसरं मंडळ राहील, जे लोक त्या गावासाठी न्यायदानाचं काम करतील. म्हणजे अशा पद्धतीने कायदे निर्माण करणे आणि देणे यासाठी एक 5 पंचमुखी मंडळाची निर्मिती केली जाईल आणि त्या पंचमुखी मंडळाच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी त्या गावाचा संपूर्ण व्यवहार पाहिला जाईल. म्हणजे अशा पद्धतीची व्यवस्था जर गावामध्ये निर्माण होत असेल, तर मग अनेक गावामध्ये अशीच व्यवस्था निर्माण झाली तर संपूर्ण राज्य हे आदर्श राज्य बनेल. अशा पद्धतीची व्यवस्था, हे राज्यासंबंधीचे विचार हे विनोबा भावे आपल्याला मांडताना दिसतात. मग आदर्श राज्य पद्धतीत मग प्रत्येकाला, ज्याला ज्याला श्रेय मिळते त्या प्रत्येकाचं योगदान प्रत्येकाला मिळालं पाहिजे, तेव्हाच ते आदर्श राज्य निर्माण होईल. म्हणजे जर एखाद्या उच्च पदावर नोकरीवर काम करणारा व्यक्ती असेल तर मग त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीची व्यवस्था, आणि एखादा निश्चय काम करणारा, मजुरी करणारा व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी वेगळी व्यवस्था अशी राज्यामध्ये असू नये असं विनोबा भावे म्हणतात. तर मग त्यांना काय वाटते, विनोबा भावे असं म्हणतात की श्रम कोणाचीही असो, तो उच्च शिक्षित, उच्च विद्याविभूषित असो की शारीरिक दृष्टिकोनातून बळकट असो, प्रत्येकाच्या श्रमाचं मूल्य मात्र सारखंच असलं पाहिजे. आणि मग श्रम देणाऱ्या व्यक्तीचं, ज्याच्यामध्ये बुद्धिमत्ता असेल त्यानं आपलं बौद्धिक श्रम द्यावे, ज्याच्यामध्ये कौशल्य असेल त्यांनी आपले कौशल्यिक श्रम द्यावे, ज्याच्यामध्ये शारीरिक बळ असेल त्यानं शारीरिक श्रम द्यावे. अशा पद्धतीने ज्याच्याकडे जे श्रम देण्याची पात्रता आहे त्याने ते श्रम राज्यासाठी द्यावे आणि त्या श्रमाचं मूल्य मात्र हे समान असावं. म्हणजे बुद्धिमान व्यक्तीनं दिलेल्या श्रमाचं मूल्य, त्याबरोबरच शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या व्यक्तीनं दिलेल्या श्रमाचं मूल्य, हे दोन्ही मूल्य समान असली तर आदर्श राज्य निर्माण होईल असं म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून आदर्श राज्य व्यवस्थेसाठी श्रमाचे मूल्य हे समान असले पाहिजे असे विनोबा भावे यांना वाटतं. मग आदर्श राज्य व्यवस्थेमध्ये संरक्षण व्यवस्था ही जी आहे, ही संरक्षण व्यवस्था सुद्धा महत्वाची आहे. आदर्श राज्य असेल मग देशाचं संरक्षण करण्याची, राज्याचं संरक्षण करण्याची व्यवस्था सुद्धा असणे आवश्यक आहे. परंतु विनोबा भावे हे महात्मा गांधींच्या विचारधारेवर आधारित राज्य व्यवस्थेचा स्वीकार करतात. त्यांना अहिंसेवर आधारित राज्य व्यवस्था भारतामध्ये पाहिजे आहे. अहिंसेवर आधारित, हिंसा करून कुठल्याही देशाला, कुठल्याही राज्याला यशाकडे जाता येत नाही, आपला विकास करता येत नाही असं विनोबा भावे म्हणतात. तर अहिंसेच्या मार्गातून आपण त्या व्यवस्थेकडे गेलो पाहिजे. अहिंसेतूनच आपल्याला सर्व काही साध्य करता येते असे ठाम मत हे विनोबा भावे म्हणतात. टोटल युद्ध जे आहे, या युद्धामुळे राज्य हे ढासळल्या जाते, तर अहिंसेमुळे राज्याला एक प्रकारची बळकटी प्राप्त होत असते. आणि म्हणून अहिंसेच्या माध्यमातून आपण राज्य व्यवस्थेकडे गेलं पाहिजे, अहिंसेच्या माध्यमातून आपण देशाचा राज्यकारभार केला पाहिजे. अशा पद्धतीने एक व्यवस्था ही विनोबा भावे सांगतात. मग संरक्षण व्यवस्था करायची असेल, देशाच्या संरक्षणाची व्यवस्था जर करायची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी राज्य व्यवस्थेमध्ये जे काही बदल आहेत,
जे मार्ग आहेत, कोणी हिंसेच्या मार्गाने जात असेल, आपल्याला पाहिजे असलेली गोष्ट हिंसा करून प्राप्त करणे, मिळवणे, हा मार्ग अगदी चुकीचा मार्ग आहे. आणि जर तुम्हाला ह्या मार्गाने जायचं असेल तर हा चुकीचा मार्ग आपण हे करावा. अशा पद्धतीची व्यवस्था ही विनोबा भावे यांनी सांगितलेली आहे. आणि म्हणून विनोबा भावे असं म्हणतात की आपल्याला जी काही व्यवस्था पाहिजे आहे, आपलं जे व्यवस्थेचं जे काही महत्वाचं घटक आहे, हा व्यवस्थेचा घटक आपल्यामध्ये व्यवस्थितरित्या जर काम करत असेल, जी व्यवस्था संरक्षणाची 80च्या मार्गाने सांगितलेली आहे, ही संरक्षणाची 80ची व्यवस्था योग्य पद्धतीने जर जात असेल तर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपल्याला आज आदर्श राज्य व्यवस्था निर्माण झाली आहे असं म्हणता येईल. आणि आदर्श राज्य व्यवस्थेच्या तसंच शासनमुक्त समाज निर्माण झाला पाहिजे. आज आपण पाहतो की प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मनुष्य हा शासनाच्या नियंत्रणामध्ये राहून काम करतो आहे. शासनानं दिलेले कायदे त्याची अंमलबजावणी करतो आहे. शासनानं पाडून दिलेल्या योजनांची अंमलबजावणी करतो आहे. म्हणजे एकंदरीत संपूर्ण मानव हा किंवा जो नागरिक आहे, प्रत्येक राज्यातले जे नागरिक आहे, हे राज्य व्यवस्थेवर पूर्णपणे अवलंबून आहे. राज्य व्यवस्था जी म्हणेल तीच व्यवस्था होते. अशा पद्धतीची व्यवस्था ही भारतामध्ये आहे किंवा आपल्याला दिसून येते. मात्र विनोबा भावे असं म्हणतात की राज्य हे शासनमुक्त असलं पाहिजे. कोणत्याच प्रकारची शासन व्यवस्था भारतामध्ये नको. भारतामध्ये नव्हे तर राज्यामध्ये नको. राज्य हे शासनमुक्त असलं पाहिजे. राज्यामध्ये शासन पाहिजेच नाही. त्याच्याच ठिकाणी त्यांनी पंचमुखी मंडळाची व्यवस्था केली. 5 लोकांचं एक मंडळ असेल जे कायदा निर्माण करेल, त्या गावापुरता कायदा ते करतील. 5 लोकांचं न्याय मंडळ असेल ते त्या गावासाठी न्याय देण्याचं काम करतील, खेड्यांसाठी. म्हणजे अशा पद्धतीची प्रत्येक खेड्यांनी आपापल्या पद्धतीने आपली व्यवस्था करावी, 5-5 लोकांचे मंडळ तयार करून. आणि ते एक आदर्श राज्य गाव निर्माण होऊ शकते. पर्यायाने एक आदर्श राज्य व्यवस्था निर्माण होऊ शकते. आणि म्हणून शासन नकोच आहे. काही शासनाची आवश्यकता नाही. शासन एखाद्याच्या हाती आलं की शासन हे आपल्या बळाच्या भरोशावर, आपल्या बळाच्या ताकदीवर जनतेवर अन्याय करते. जनतेवर काही निर्णय जबरीने लादते. आणि म्हणून शासन व्यवस्था ही नको. शासन विरहित राज्य व्यवस्था पाहिजे. जर शासन विरहित राज्य व्यवस्था निर्माण झाली तर त्या ठिकाणी तो राज्य किंवा ते राज्य आदर्श राज्य व्यवस्थेकडे वाटचाल करणारे राज्य होईल. आणि म्हणून राज्य व्यवस्था ही शासन व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून काम करणारी राज्य व्यवस्था आपल्याला पाहिजे. शासनमुक्त समाज निर्माण झाला पाहिजे. समाजावर जो शासनाचा पगडा आहे तो पगडा बंद पडला पाहिजे. एकंदरीत जर विचार केला तर शासन विरहित समाज निर्माण करण्याचं कार्य या व्यवस्थेतून विनोबा भावेंनी आपल्या समोर मांडलेला आहे की शासन हा सोबतच आदर्श राज्य पद्धतीमध्ये कशा पद्धतीनं जर कोणती लक्षणं असेल तर आदर्श राज्य पद्धती निर्माण होईल. स्वराज्य म्हणजे नेमकं काय, की परकीयांच्या गुलामगिरीतून आपल्याला मुक्तता मिळाली. म्हणजे आता समालोचन करताना किंवा या त्यांच्या राज्यव्यवस्थेच्या विचारांचं समालोचन करताना असं म्हणावं लागेल आपल्याला की आदर्श राज्य पद्धतीची जी काही व्यवस्था यांनी विनोबा भावेंनी सांगितलेली आहे, त्या विनोबा भावेंच्या मध्ये अनेक काही लक्षणं त्यांनी सांगितलेली आहेत. त्या लक्षणांची जर राज्यामध्ये रुजगान झाली तर आदर्श राज्य निर्माण होऊ शकते. सोबतच जो स्वराज्याचा अर्थ सांगितला आहे की परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्तता मिळणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे तर बाह्य नियंत्रणापासून पूर्णपणे मुक्त अशी व्यवस्था जिथं असेल त्याला स्वातंत्र्य म्हणता येईल. अशा पद्धतीची व्यवस्था ही विनोबा भावे यांनी आपल्याला सांगितलेली दिसते. आणि म्हणून या व्यवस्थेमध्ये आपल्याला जे व्यवस्था
आढळून येते त्या व्यवस्थेमध्ये आपल्याला संपूर्ण राज्य व्यवस्थेची हे होत आहे. अशा पद्धतीनं याचं झालेलं आहे. तर आज जे क्लासला जुळलेले आहेत यांनी आपलं नावं सांगावं, म्हणजे मी या ठिकाणी नाव लिहून घेतोय. आपापले व्हिडिओ ऑन करा आणि नाव सांगा आपले आपले. हा सांगा एक एक. शुभांगी वाघमारे. हो सर. वाघमारे. हा दुसरा चेतन बोंबले. चेतन बोंबले. बर हा चेतन बोंबले. हा दुसरा. तिसरा नेहा तांडरा. नेहा तांडरा. आकाश पाऊलदे. 4 नंबर आकाश पाऊलदे. बुद्धे. हा त्याच्यानंतर आकाश आरजू शेख. आरजू शेख. आरजू शेख. हा पुन्हा आरजू शेख. नंतर हे आता जे भाग्यश्री गोडशेलवार म्हणून जॉईन झाली होती आणि कोरकर आवाज करत होती, ती कुठं गेली आता? मला तिचा व्हिडिओ पाहायचा आहे, कोण होतं ते. दुसरीच आहे भाग्यश्री गोडशेलवार जी रोज जुळते क्लासला, ती नाही आहे. दुसरं तिच्या नावावर कोणीतरी डिस्टर्ब करत आहे आपला क्लास. आपलाच नाही, दुसऱ्या लोकांचा पण डिस्टर्ब करत आहे क्लास. 1-2 लोकांचा. हे कोण आहे मला कळत नाही. ते उपाय कसा करावा कळत नाहीये. आता मी प्रेझेंटी घ्यायला लागलो तर ते आउट होऊन गेलं त्याच्यातून. ती दिसली म्हणून मी प्रेझेंटी घ्यायला लागलो. बरं ठीक आहे. आपण हा विषय आज इथे संपला आहे. हा युनिट सुद्धा तुमचा इथे संपलेला आहे. याच्यानंतरचा जो आपला युनिट आहे महात्मा ज्योतिबा फुले, हा याच्यानंतरच्या क्लासमध्ये आपण पाहू. ज्योतिबा फुले यांचा जो हे आहे तो आपण याच्या क्लास यानंतरच्या याला पाहू आपण. ठीक आहे. तर दुसरी महत्वाची गोष्ट, एक सूचना होती तुम्हाला विद्यार्थ्यांना, की सांस्कृतिक जर कोणाला चांगल्या पद्धतीचं एखादं नाटिका किंवा डान्स बसवता येत असेल तर थोडंसं बसवायचं आहे. कारण आपल्याकडे कमिटी येणार आहे बँगलोरवरून. तर त्या बँगलोरच्या कमिटीमध्ये आपल्याला हे करायचं आहे. हे चिंतामणी म्हणून कोण आहे? कोण लिहिलाय चिंतामणी? कोण पाहत आहे हे व्हिडिओ? कोण आहे हे सांगा बरं. हा नाव सांगा, नाव. हे 2 व्हिडिओ ज्यांचा ऑन आहे, सोबत 1-2 जण पाहत आहेत व्हिडिओ. हे कोण आहे? विद्यार्थी कोण आहे? तुमचं प्रेझेंटी नाही लागणार ना माझ्याकडे, कारण चिंतामणी नावानं तो कोणाची नाव प्रेझेंटी घेऊ मी? ऐकू येत आहे का मी काय म्हणताय? तर अरे नाव सांगा ना. नाव कोणाचं हे आहे ते? कशी काम करायचं काही कळत नाही आता. ठीक आहे, मग आपण आजचा क्लास इथे संपवू. जाऊ दे, काही नाही होत. ठीक आहे. ठीक आहे.